बॉल पुढे चेंडू परत एकदा चुकीचा शॉट. मी बोललो होतो हे चुकीचं नव्हतं. राहुल हा धडपडणाराच खेळाडू आहे. राजू चव्हाण कडनं 500 रुपयाचं पारितोषिक. कौशल कडलं अपेक्षा, कौशल कडं अपेक्षा. 3 बॉलात 3 चौकार मिळेल का राहुल मिंजागेच्या ऑपोजिटला. राजू चव्हाण यांच्याकडनं डिपॉझिट केलेले 500 रुपये आणि हा दुसरा चौका. 500 रुपये डिपॉझिट आहे राजू चव्हाण. धन्यवाद धन्यवाद डीजे. पुन्हा 2 चौकेची अपेक्षा का 500 रुपये मिळतील का. 1 चौका. 500 मिळतील का नाही माहित नाही पण 200 तर जमा झालेत कौशलच्या खात्यामध्ये. हॅट्रिकचा इशारा खूपच मोठा होता. 14 धावा 5 चेंडू. पुढचा चेंडू ओव्हरची समाप्ती. 14 धावा झालेल्या आहेत. कौशल पुन्हा तुला एकदा चान्स. राजू चव्हाण कडनं पारितोषिक 500 रुपये 100% कन्फर्म डिपॉझिट झालेला इथे. सलग 3 चौक्यावर आहे की एकाच चौक्यावर आहे रवी भाऊ. तू काय नको तुला मी काय बोललोच नाही. आपल्या बाजूला डॅम्पिंग असल्यामुळे गोलंदाजी आलेत सुनील ओल्ड मॅन. आणि हा एज लागलेला आहे बॅटला. एज पंचांवरती दबाव नाही आणायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. दबाव टाकायचा नाहीये. आरडाओरडा करायचा नाही ग्राउंड वरती. वॉर्निंग देण्यात येत आहे. एवढा मोठा प्रेशर कमिटी झेलणार नाही. कमिटी ते निश्चित करत आहे. कमिटी निषेधच करत राहील का आज. कमिटीला कोणीही त्रास देऊ नये. कमिटीने तो अंतिम राहील. नॉट आउट. राहुल कमिटी पंचांचा निर्णय अंतिम आहे. राहुल खेळाडू वृत्ती तुम्ही मध्ये कोणी यायचं नाहीये. आकाश कंदारे बाहेर निघ. आकाश कंदारे साईडला. 3 रनची पेनल्टी मारण्यात येईल. 3 रनची पेनल्टी मारण्यात येईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. राहुल पंचांनी नॉट आउट दिले. राहुल 3 रनची पेनल्टी मारण्यात येईल. 3 रनची पेनल्टी मारण्यात येईल. 3 रनची पेनल्टी मारण्यात येईल. आपापल्या कमिटीने बाहेरच थांबायचंय. अंतिम डिसिजन ते अंतिम राहील. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. परत असं घडता कामा नये. 3 रनाची पेनल्टी वेळ घेता 3 रनची पेनल्टी मारण्यात येईल. अंपायरला जर शिवीगाळ जर केली इथं सहन केल्या जाणार नाही. स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. टीम बाद करण्यात येईल. या संघाला कमिटी कडून करण्यात येईल. वॉर्निंग दिलेली आहे. आता अंपायर आपल्याकडे एक प्रमुख म्हणून आहेत याची काळजी घ्यायची आहे. चला 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 सामना चालू करा. सामना चालू करा. राहुल मिनाजगे खेळाडू वृत्ती दाखवा. सामना चालू करा. पंचांवर दबाव आणू नका. प्लेयरशी वाद करू नये ग्राउंड वरती. राहुल लावण्यात येईल. संघ मालक यांनी काळजी घ्यायची. संघ मालक जो आहे त्यांनी काळजी घ्यायची. स्वतः संघ मालक असून वाद घालत असेल तर 3ची पेनल्टी मारण्यात येईल.
टीम बाद करण्यात येईल. शानपणा इथं शिकू नका आम्हाला. आज शानपणा तुमच्या घरी ठेवा. बस बस चला झालेला आहे. सॉल्व अपीलची पण एक हद्द असते. अपीलची पण एक हद्द असते. अपीलची हद्द असते. ऐकून घ्या. अपीलची हद्द असते. शिवीगाळ करणार नाही. काय चला कोणी पण करेल ना. सरळ एकदम स्ट्रेट ड्राइव्ह आणि 4 चला सामन्याला सुरुवात करायची आहे. एक चांगली ओव्हर 5 गोलंदाजी बॉल. पाहायला मिळते भाऊ कडून. एक निर्धाव असा चेंडू टाकला होता. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा मारण्याच्या नादामध्ये पण बीट होतोय. एक चोरटी धाव घेतलेली आहे आणि पंचांचा इशारा येतो वाईड. एक वाईड वरती एक चोरटी धाव घेतलेली आहे. 2 धावा मिळलेत. 27 धावा झालेल्या आहेत. 27. प्रत्येक बॉलला धावा नका विचारू. आणि रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादामध्ये पण भाऊचा चेंडू अगदी बाहेर उचली घेतोय आणि वाईड पंचांचा इशारा. सर्व संघांना विनंती आहे की सर्वांनी ठरलेल्या वेळामध्ये सामने संपवायचे आहेत. आणि एक अत्यंत उत्कृष्ट असा त्रिफळचित केलेला आहे भाऊने. ते चांगलं प्रदर्शन पाहायला मिळते भाऊकडून. 2 ओव्हर 28 धावा. आणि पुढील फलंदाजाची जागा भरून घेतो. आणि पुढील फलंदाज अशोक पवार मैदानावरती येतोय आपल्या संघाला सावरण्यासाठी. थँक्यू दुसरं षटक समाप्त. व्हॉट्सअप किंग. तिसरं षटक मार्गस्थ झालेलं आहे. राहुल तिसरं षटक घेऊन येतोय. एक संघमालक आणि कॅप्टन. एक राहुल विनसगीसाठी संधी आलेली आहे. कौशल साठी संधी आलेली आहे. प्रत्येक चौकारावरती एक 100 रुपये पारितोषिक. आणि हा जबरदस्त षटकार. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो रवी पवार.
आणि पुढील फलंदाज रोहित चव्हाण. सामना करेल तर राहुल. एक चांगलं क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे. रोहित आणि निर्धाव असा चेंडू. रोहितला काय समजलेला नाहीये हा चेंडू. हवेमध्ये बॅट फिरवतोय. चेंडूवरती लक्ष नाहीये. पुन्हा एकदा आणि हा जोरदार प्रहार आणि हा षटकार. बॉक्स मध्ये पाण्याचे डबे पाठवायचे आहेत. निलेश गाडगे यांना आदेश आहे. बच्चा आल्याबरोबर पहिल्या चेंडूवरती चौकार. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 32. लॉस ऑफ 3 विकेट्स. 32. जय बजरंग स्पोर्टचे धाव संख्या 32. पुढे येऊन सरसावलेला आहे आणि एक थोडीशी मिसफील्ड झालेली आहे राहुल कडून. स्वतःवरती नाराज होतोय. आता नाराज झाला तर मला असं डोकं आपटून घेईल तो पिच वरती. राहुल मिनसगे असा प्लेअर आहे, अशी त्याची कोणती मॅच नाहीये मॅच मध्ये तो पडला नाहीये. एक राहुल मिनसगे पूर्ण जीव टाकतो मॅच वरती. आपलं सर्वस्व पणाला लावतो आणि स्वतःकडून नाराजी देखील झालाय. येस, पूर्ण एफर्ट्स टाकतो आपल्या टीम साठी. स्वतः कर्णधार आहे. आणि कुठेतरी जय बजरंग आपल्याला अंडरम वरती नाही तर ओव्हरमचे फिल्डर असे वाटतायत. जो येतोय तो जोरदार प्रहार करून षटकार मारून आउट होतोय. 33 धावा झालेले आहेत. 4 विकेट. एक चांगलं शतक समाप्त झालेलं आहे राहुल याचं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या अगदी जय बजरंग स्पोर्ट कडून स्थिरावलेली आहे. कुठेतरी खराब सुरुवात झालेली आहे जय बजरंग स्पोर्ट्सची. प्रणाली स्पोर्ट्सची चांगली सुरुवात झालेली दिसते. तर मात्र 4थं शतक घेऊन येतोय तात्या. आणि तात्या एक 4था षटक घेऊन येतोय. एक गायत्री नगर मधला शेन वॉन असं म्हटलं जातं तात्याला. शेन वॉन कारण एक फिरकी गोलंदाज आहे तात्या, म्हणून त्याला शेन वॉन असं म्हटलं जातं गायत्री नगरचा. येस, 4था आणि शेवटचं शतक घेऊन येतोय आपल्या संघासाठी तात्या. सामना करतोय तो रोहित जगताप. पहिला चेंडू लेग स्टेमच्या बाहेर आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव मिळते. धाव संख्येत थोडीशी वाढ. दुसरा चेंडू हलक्या हाताने पुश केलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. दुसरा घ्यायचा प्रयत्न परंतु अपयशी झालेला आहे. दुसरा धाव घेण्यासाठी एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि एक धाव संख्या होते ती 33. शेवटचं शतक चालू आहे. सॉरी 35 धावा झालेल्या माफ करा 34 धावा झालेल्या आहेत. 35. जय बजरंग स्पोर्टच्या 35 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. अमित साळुंके तिथे फिल्डर म्हणून होते. खूप चांगली फिल्डिंग त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली. पुन्हा एकदा जबरदस्त असा याच कारणाने त्याला शेन वॉन अशी पदवी दिलेली आहे. गायत्री नगरचा शेन वॉन. थँक्यू डीजे.
आणि जबरदस्त असा कव्हर ड्राईव्ह आणि मिस फील्ड, परंतु नाही, बॉल तिथे थांबलेला आहे. पंच काय इशारा आहे? चौका नाही आहे, चौकार नाहीये. 2 रन धावलेले आहेत. 2 धावा मिळालेल्या आहेत. 2 धावा घेतलेल्या आहेत पुन्हा चेंडूवरती. पूर्णपणे बॉडी थ्रू लाईन त्यांनी बॉल अडवलेला आहे. 2 रन आहेत आत्ताचे. या 2 रनांनी धाव संख्या होते ती जय बजरंग स्पोर्टची. यानंतर होणारा सामना लक्ष्मीबाई फाउंडेशन वर्सेस श्री दत्तगुरु स्पोर्ट्स. धाव संख्या पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. धावबाद स्टंपिंगच्या स्वरूपात आउट होतोय तो रोहित आणि त्याची जागा विराट कोहलीचा अंदाज मध्ये कव्हर ड्राईव्ह मारेल काय? विराट कोहलीचा कट्टर समर्थक आहे तो. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न करून वाईट चेंडू. लेग साइडला बॉल जातोय. एक अतिरिक्त धाव मिळते. राजेश चव्हाण हे करू शकतो, त्याच्या टीम साठी 4 रन मारू शकतो. आणि एक सोरटी धाव घेतलेली आहे. मला असं वाटतं आता शेवटचा चेंडू आहे. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. यानंतर सुशांत सकपाळ आपण तिथे टॉस करून घ्यायचा आहे. श्री दत्तगुरु आणि युएसएस लक्ष्मीबाई फाउंडेशन. निर्धाव विकेटचं पेतन. विकेट आहे. दत्तगुरु आणि लक्ष्मीबाई फाउंडेशन या दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. लक्ष्मीबाई फाउंडेशनचे कॅप्टन आणि दत्तगुरु यांचे कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. थर्टी 39 रन्स झालेले आहेत. जिंकण्यासाठी 40 धावा आणि ओव्हर रस्त्यासाठी एक चांगलं शुभेच्छा आहेत. दत्तगुरु वर्सेस लक्ष्मीबाई फाउंडेशन. आपली टीम क्वालिफाय झालेली आहे. संघांमध्ये नाणेफेक होतोय. दिमाग की बत्ती जली, फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई. नितीन निकमला विनंती करतो की त्यांनी हा टॉस करायचा आहे. नितीन निकम. क्या हुआ? तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. अरे पब्लिक चिल्ला रही थी. दत्तगुरु आणि लक्ष्मीबाई फाउंडेशन. थँक्यू डीजे. जीपीएल आणि दत्तगुरुंनी टॉस जिंकलेला आहे. काय आपण घेणार आहात? आम्ही क्षेत्ररक्षण घेणार आहोत. धन्यवाद. दत्तगुरूसाठी बेस्ट ऑफ लक आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद नितीन. थँक्यू. आणि प्रतिस्पर्धी संघाने शुभेच्छा दिलेल्या आहेत दत्तकृपा या संघासाठी. एक मोठं नाव ऑन द स्ट्राईक वरती अमित साळुंके. 40 रनाला विन असेल. पहिलं शतक घेऊन येतो तो कौशल सरोज. सामना करेल तो अमित साळुंके. अमित साळुंके एक दर्जेदार खेळाडू आहे. त्याच्या बॅट मधून प्रत्येक चौकार आपल्या टीम साठी येतील काय पाहूयात. बॉल समजला नाहीये कोणत्याही प्रकारचा. पडल्यानंतर लेफ्टन झालाय. निर्धाव चेंडू. मात्र स्ट्राईक वरती आलाय तो मात्र कंटू स्वामी. सॉरी मल्लू स्वामी. आणि स्ट्राईक वर आला तो मल्लू स्वामी. मल्लू स्वामी याच्या अगोदरच्या मॅच मध्ये चांगले फटका भेटलेला आहे आणि चौकार. एक गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू अडवला होता परंतु सीमा रेषे पार घेऊन गेला तो चेंडू. त्यामुळे चौकार देण्यात येईल.
मेहनतीवरती पाणी फेरलेलं आहे स्वतःच्या हातून. इथून जर जय बजरंग स्पोर्ट्सला आणि जिंकायचं असेल जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला भेटतोय मल्लू स्वामीच्या थँक्यू चांगला कव्हर ड्राईव्ह. आणि हा खेळाडू कक्ष आहे, कृपया त्यांना बसण्यासाठी खुर्ची द्यायची. प्रेक्षकांनी दुसरीकडे जाऊन बसायचं आहे. पुन्हा एकदा त्याच अंदाजमध्ये खेळलेला कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. आणि आमचे मित्र विपुल टॅटू यांचे आपले इथं आगमन झालेले आहेत, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. टॅटू प्रेमाने करतील पण रागामध्ये पैसे घेतात. एक चोरटी धाव घेतलेली आहे. अमित साळुंके पुन्हा एकदा आलेला आहे. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. अत्यंत उत्कृष्ट असा स्वीप केलेला आहे. फिल्डर तिथे तैनात आहे रोहित जगताप. एकच धाव मिळालेली आहे. एक धाववरती समाधान करावं लागेल आणि धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होते ती 15. लॉस ऑफ 0 विकेट्स. लॉस ऑफ 0 विकेट. येणाऱ्या 18 चेंडूवरती 25 धावांची गरज राहुल विनसगे यांच्या टीमला. पुन्हा एकदा अमित साळुंके स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. ब्लॉक होलचा चेंडू, निर्धाव चेंडू. जय बजरंग स्पोर्ट्सला जर जिंकायचं असेल तर असे निर्धाव चेंडू वारंवार आदळावे लागतील. पहिला निर्धाव चेंडू तर आलेला आहे. सेकंड चेंडू पाहूयात. मात्र अगदी वाईट +4 पंजा आलेला आहे. बाबूची टीम हारणार असं वाटतंय. येणाऱ्या 17 चेंडूवरती 20 धावांची गरज. येणाऱ्या 16 चेंडूवरती 20 धावांची गरज. अमित साळुंके फटका मारतोय की काय पाहूयात. आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न पण ब्लॉक करून घेतोय स्वतःला. कुठेतरी अमित साळुंके बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. हलक्या हाताने कट केलाय. 1 रन कंप्लीट. 1 रनाने धाव संख्या होते ती 21. मल्लू स्वामी यांनी जर 3 चौकार मारले तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. एक छोटा प्रेक्षक मॅच बघायला आलेला आहे. एक चिमुकली. धाव संख्या मंदावते. एक धावेने. पुन्हा एकदा अमित साळुंके स्ट्राईक वरती असतील. पुन्हा एकदा वाईड. रोहित जगताप यांच्या शतकामधून वारंवार वाईड येत आहेत. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. कीपर स्वतः फॉलोअप थ्रू मध्ये अडवतात. अरे ओव्हर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 24. जिंकण्यासाठी 12 बॉल 16 धावांची गरज. येणाऱ्या 12 चेंडूवरती 16 धावांची गरज. जय बजरंग स्पोर्ट्सला इथे जर जिंकायचं असेल तर 12 बॉल 16 धावा डिफेंड कराव्या लागतील. आणि प्रणाली स्पोर्ट्सला जर जिंकायचं असेल तर 12 बॉल 16 धावा कराव्या लागतील जिंकण्यासाठी. बघूयात अमित साळुंके इथं आक्रमक फटका खेळतोय काय. अमित साळुंके आक्रमक फटका खेळू शकतो. त्याच्या तिथे कॉन्फिडन्स आहे. टप्पा पडल्यानंतर निर्धाव चेंडू. बॉल पडल्यानंतर थोडा लेगस्पिन झाला, खालीच बसला. पुन्हा एकदा तोच. इथं मात्र आक्रमक फटका. टर्न झाल्यानंतर एक आक्रमक फटका अमितच्या बॅट मधून आलेला आहे. पुन्हा एकदा अमित साळुंके. मात्र बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स म्हणून निर्धाव चेंडू. येणाऱ्या 9 चेंडूवरती 12 धावांची गरज. पुन्हा एकदा अमित साळुंके. एक निर्धाव चेंडू आल्यानंतर चौकार येतोय त्याच्या बॅट मधून.
धावसंख्या झालेली आहे ती 32. येणाऱ्या 8 चेंडूवरती 8 रनांची गरज टीम प्रणाली स्पोर्ट्सला. तर इथं कुठे लेग बायच्या रूपात एक धाव कंप्लीट होते. येणाऱ्या 7 चेंडूवरती 7 धावांची गरज. मागचा सामना वंदे मातरम स्पोर्ट्स वर्सेस एक अतिरिक्त धाव. ओव्हर निर्धाव चेंडू. धाव संख्या झाली ती 34. थँक्यू. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे जय बजरंग स्पोर्ट्स. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. येणाऱ्या 6 चेंडूवरती 6 रन्स डिफेंड करायचे आहेत तुम्हाला. थँक्यू डीजे. शिवशंकर आपल्याला कमी वेळ खर्च करायचा आहे. कौशल सरोज प्लीज कॉपरेट करा. 6 चेंडूवरती 6 धावा. जर जय बजरंग स्पोर्ट्सला जिंकायचं असेल तर 6 चेंडूवरती 6 धावा डिफेंड कराव्या लागतील आणि प्रणाली स्पोर्ट्सला जिंकायचं असेल तर 6 चेंडू 6 धावा कराव्या लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल. वेळ खूप खर्च होतोय. कौशल सरोज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून आपली गोलंदाजी चालू करायची आहे. अमित चाळुंके फेस करेल पहिला चेंडू. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव पडल्यानंतर बॉल टर्न झाला नाहीये. तर मात्र येणाऱ्या 6 चेंडूवरती 5 धावांची गरज. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं आहे. 1 रन कंप्लीट. 1 रन धाव संख्या झाली ती 36. येणाऱ्या 5 बॉलावरती 4 धावांची गरज. इथून जर मल्लू स्वामी यांनी जर चौकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. आणि पहिला आलाय 100 रुपये त्याच्या खिशामध्ये गेलेले आहेत. प्लीज विनंती करतो 100 रुपये द्यायचे. थँक्यू विजय. जिंकलेले आहे प्रणाली स्पोर्ट्स. प्रणाली स्पोर्ट्स कॉंग्रॅच्युलेशन प्रणाली स्पोर्ट्स आणि हार्ड लक जय बजरंग स्पोर्ट्स. नेक्स्ट मॅच लक्ष्मीबाई फाउंडेशन वर्सेस श्री दत्त गुरु स्पोर्ट्स.